आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरातील काळेनगर येथे आनंदी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ठाकरे हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी वाक्यथॉन 2026 स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल काशीनाथ देसाई यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्ते डॉक्टर गोराणे यांनी अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि बोंधुगिरीला आळा घालण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन केले. समाज परिवर्तनासाठी शिक्षण, राजकारण आणि प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला विज्ञाननिष्ठ विचारसरणी जोपासण्याचे मूलभूत कर्तव्य दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. प्रत्येक घटनेकडे तर्क, प्रयोग आणि सत्यशोधनाच्या दृष्टीने पाहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अंधश्रद्धेमुळे व्यक्ती आणि समाजाचे होणारे शोषण रोखण्यासाठी अशा प्रबोधनपर कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याच ठिकाणी मतदार याद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेबाबत निवडणूक अधिकाऱ्यांची जनजागृती सभाही पार पडली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ज्येष्ठांच्या हस्ते कडुलिंबांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, संचालक आणि परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी अध्यक्ष शांताराम चांदोर यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रबोधन, लोकजागृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे. कोटी रुपयाचा पैसा खर्च होतोय तिथं. तो पैसा कोणाचा आहे? शासन म्हणजे कोण? आपला पैसा आहे तो. त्यांचं काम आहे ना ते. केवळ शाळा शिकवणे नव्हे. मी शिक्षक होतो, प्राचार्य होतो, आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की ते समजावून घ्या. आणि तुम्ही रिटायर झाले ज्येष्ठ नागरिक, मी ज्येष्ठ नागरिक, माझा 65 वय चालू, मला BP नाही, शुगर नाही आलं, एवढ्या ताणात तरी काय कारण असेल याचं? मला आता म्हटलं झोपा 5 मिनिटात मी झोप लागेल. मला कसं काय होतं असं? एका चांगल्या माणसाच्या सहवासामध्ये आयुष्य गेलं. आम्हाला लाभ नाही ना, कोणाचा लोभ नाही ना, भीती नाही ना. आम्ही जे बोलतो ते उघड आहे. तुमच्या हातात शस्त्र आहे, मारा आम्हाला. आम्ही नाही मारा, आम्ही हात जोडतो. हा देश या संस्कृतीतला आहे. माहीत नसेल तर माहीत करून घ्या.